नमस्कार, शिव मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बिना त्रुटी टाकता एकदम पांढरे शुभ्र बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे। हे चिप्स आपण 10 किलोच्या प्रमाणामध्ये बनवणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि माझ्या शिव मराठी रेसिपी चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर शिव मराठी रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। तर इथे मी 10 किलो बटाटे घेतले। चिप्ससाठी बटाटे घेताना आपल्याला मोठ्या साईजमध्येच बटाटे घ्यायचे आहेत, कारण मोठ्या साईजच्या बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण थोडंसं कमी असतं आणि लहान साईजच्या बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे आपले चिप्स लाल होण्याची शक्यता असते। तर इथे तुम्ही पाहू शकतात मी एकदम मोठ्या साईजमध्ये हे बटाटे घेतलेले आहेत। तर याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेतलं। आता याची आपण वरची साल काढून घेऊया। बटाट्याची साल काढताना पूर्ण याची साल काढून घ्यायची, नाहीतर आपले चिप्स याने सुद्धा लाल होण्याची शक्यता असते। शक्यतो सर्व साल याची वरची काढून घ्यायची आहे। आता हे याची साल काढून झाली की हे बटाटे आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकायचे आहेत। स्वच्छ पाणी घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये हे सर्व साल काढलेले बटाटे ठेवून द्यायचे, म्हणजे आपले बटाटे एकदम असे लालसर पडत नाहीत आणि एकदम पांढरे शुभ्र याचे चिप्स बनवून तयार होतात। तर सर्व बटाट्याचे मी इथे साल काढून घेतली। आता ज्या ताटामध्ये आपल्याला हे चिप्स बनवायचे आहेत त्या ताटामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि खिसणीने ह्याचे चिप्स बनवून घेतले। आता ताटात पाणी टाकल्यामुळे सुद्धा आपले चिप्स लाल पडत नाहीत, एकदम पांढरे शुभ्र राहतात। तर बघा मस्त असे हे आपले चिप्स बनत आहेत। तर बटाट्याचे चिप्स बनवताना एकदम जास्त पातळ बनवायचे नाहीत, थोडेसे जाडसरच ठेवायचे, म्हणजे ते खायला सुद्धा एकदम छान लागतात। आणि थोडेसे पातळ चिप्स जर केले आपण तर ते तळ्यावर सुद्धा पटकन लाल पडतात। तर असेच आपण ते सर्व चिप्स बनवून घेतले। आता हे चिप्स परत एकदा स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। तर ही प्रोसेस आपल्याला 4 ते 5 वेळेस करायची आहे। 4-5 पाण्याने स्वच्छ असे हे आपल्याला चिप्स धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण स्टार्चचं जे प्रमाण आहे ते पूर्ण निघून जाईल। तर एकदम स्वच्छ असं पाणी जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत। तर मी 5 वेळेस हे चिप्स स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि एका मोठ्या भांड्यामध्ये परत पाणी टाकून त्यामध्ये हे चिप्स मी असेच रात्रभर भिजत ठेवणार आहे। तर बघा पाणी एकदम स्वच्छ दिसत आहे। तर आता याच्यावर झाकण ठेवून आपण याला असंच रात्रभर ठेवून देऊया। तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा एकदम छान असे हे चिप्स फुगलेले आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र सुद्धा झालेले आहेत। तर याच्यात आपण तुरटी वगैरे काहीच वापरलेलं नाही। आता हे चिप्स परत एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊन आणखी एकदा स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस हे चिप्स आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता लगेच एका पातेल्यामध्ये इकडे मी पाणी ठेवून घेतलं। याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। माझ्याकडे छोटंच पातेलं आहे, त्यामध्ये मी 4 बॅचमध्ये हे चिप्स शिजवून घेतले। तुमच्याकडे जर मोठं पातेलं असेल तर तुम्ही एका वेळी सुद्धा हे चिप्स शिजवून घेऊ शकतात। तर मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे, कारण हे चिप्स पूर्ण वाळल्यानंतर याचा थोडासा खारटपणा आणखी वाढतो। तर आता पाण्याला छान उकळी आली की आपल्याला हे चिप्स याच्यामध्ये टाकायचे आहेत। तर चिप्स शिजवताना एकदम जास्त चिप्स शिजवायचे नाहीत, 60 ते 70% आपल्याला हे चिप्स शिजवायचे आहेत। तर मी फक्त पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये हे चिप्स टाकले। आता चिप्स टाकल्यानंतर पाणी थोडंसं शांत झालं होतं आणि परत याला आणखी एक उकळी येईपर्यंतच हे चिप्स शिजवून घेतलेले आहेत। आता याला उकळी आली बघा छान की आपल्याला हे चिप्स काढून घ्यायचे आहेत। जर हे चिप्स जास्त शिजवले तरी सुद्धा चिप्स आपले लाल होतात, त्यामुळे चिप्स जास्त शिजवून घ्यायचे नाहीत। आता एका चाळणीमध्ये हे सर्व चिप्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि लगेच त्या पाण्यामध्ये परत 1 चमचा मी मीठ टाकलं
आणि हे चिप्स शिजवून घेतले. तर एकाच पाण्यामध्ये जास्त वेळेसुद्धा चिप्स शिजवून घेऊ नका. एखाद्या वेळेस शिजवले तरी चालतील, परंतु तुम्हाला जर आणखी चिप्स याच्यात शिजवायचे असतील तर हे पूर्ण पाणी चेंज करून दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये हे चिप्स शिजवून घ्यायचे. तर मी दुसरी बॅच आता शिजायला टाकली. याच पद्धतीने आपण आता हे सर्व चिप्स शिजवून घेणार आहोत. तर आपण जे काढलेले चिप्स आहेत ते लगेच आपल्याला वाळत टाकायचे आहेत. तर हे चिप्स वाळत घालताना आपल्याला एकदम असे एकावर एक जे चिप्स चिकटलेले असतात ते चिप्स पूर्ण आपल्याला वेगवेगळे करूनच हे चिप्स वाळत घालायचे आहेत. एकाला एक जर चिप्स चिकटले तर ते एकदम छान असे तळणार नाहीत. तर बघा पूर्ण असं एक एक चिप्स मी इथे वाळत घातलेला आहे. याचप्रमाणे आपल्याला इथे सर्व चिप्स वाळत घालायचे आहेत. तर इथे आपण बटाटेसुद्धा मोठ्या साईजमध्ये घेतले होते, त्यामुळे आपले चिप्ससुद्धा बघा एकदम असे मोठे मोठे झालेले आहेत. त्यामुळे पटपट वाळत घालता येतात. जर लहान लहान बटाटे घेतले तर चिप्स वाळत घालायला खूप वेळ लागतो. तर पटकन हे चिप्स आपण वाळत घालूया. तर भरपूर असे चिप्स झालेले होते. तर मी इथे साडीवर काही चिप्स वाळत घातलेले आहेत. तुम्ही मेन जो प्लॅस्टिकचा कागद असतो त्यावर सुद्धा हे चिप्स वाळत घालू शकतात. तर इथे मी साडीवरच हे चिप्स वाळत घातलेले आहेत. तर पूर्ण चिप्स आता माझे पूर्ण वाळत घालायचे झालेले आहेत. बघू शकतात भरपूर असे चिप्स झालेले आहेत. आणि बघा एक एक चिप्स मी असा वेगळा वेगळा करून वाळायला टाकलेला आहे. तर माझे चिप्स हे एका दिवसामध्येच पूर्ण वाळलेले होते. जर तुमचे पूर्ण नाही वाळले तर तुम्ही 2 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत. तर बघा भरपूर असे हे चिप्स आपले बनवून तयार झालेले आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र बनलेले आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या शिव रेसिपी चॅनलवर जर नवीन आला असाल तर शिव मराठी रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.